हॅलो. फर्स्ट ऑफ ऑल सो सॉरी. मी लाईव्ह यायचं होतं मला, पण काही कारणांमुळे मला लाईव्ह येता आलं नाही आहे. सो खास तुमच्यासाठी मी आज व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे एवढ्या उशिरा थांबून. तर आपण आत्ता गोल्डचं ॲनालिसिस बघणार आहे. आता सध्या आपल्यासमोर एक 15 मिनटाचा टाईम फ्रेम ओपन आहे आणि मार्केट सध्या अप ट्रेंडमध्ये आहे. हे बघा, ही लाईन बघू शकता, ही ट्रेंड लाईन आहे आणि अप ट्रेंडमध्ये मार्केट आता चाललेलं आहे. आणि ही जी लाईन आहे ना, ही मी प्रिव्हियस 4 आवर कॅन्डलचा हाय मार्क केलेला आहे आणि इथं बघू शकता ट्रेंड लाईन कसा वर्क होतो. ओके, त्याआधी आपण माझ्या शुक्रवारचा ट्रेडचं तुम्हाला सांगतो. इथं मी ट्रेड घेतलेला. ओके, मी इथं सांगितलेलं शुक्रवारी की आज आपल्याला चांगला बाय साईडचा मुवमेंट मिळेल आणि इथं ट्रेड घेतल्यानंतर मार्केट किती पिप्सवर गेलेलं आहे बघा. कमीत कमी 1:8 प्लसचा रेशो दिलेला आहे. ओके, तर आपण फक्त TP2 कॅप्चर केलेला आहे आणि तिथून डन केलेला आहे. तर सांगायचं एवढंच आहे की ॲनालिसिस आणि सेटअपवर विश्वास ठेवा, बाकी काही नाही आहे. तर मार्केट आता सध्याला ट्रेंडलाईन फॉलो करत आहे आणि ही 4 आवरची कॅन्डल. तर आत्ता मार्केट ज्या पोझिशनला आहे त्या पोझिशनवर कुठं जाणार आहे त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहे. आणि हे जे बघताय हा ब्लॉक, हा POI आहे. ओके, आणि हा जो बघताय हा रेजिस्टन्स आहे. तर आता मला असं वाटतं आहे, आत्ता जिथं मार्केट आहे त्या लेवलवरून जर मार्केट POIपर्यंत आलं आणि त्याच POIवर आपलं ट्रेंडलाईन पण आहे बघा. ओके, तिथंपर्यंत जर आलं तर तिथून आपल्याला एक चांगली बाय साईडची मुवमेंट मिळेल. ओके, पण POI जर क्रॉस मारला तर मार्केट या लेवलपर्यंत येईल, ॲटलिस्ट रेजिस्टन्सला टॅप तरी करेल. ओके, तिथून परत त्या POIला टॅप करून जरी रिटेस्ट करून जरी डाऊनसाईडची मुवमेंट दिला तर सेल साईडचा तुम्ही प्लॅन करू शकताय. पण सेल साईडला प्लॅन करताना शक्यतो करून प्राईस ॲक्शनचा यूज करा, त्याशिवाय ट्रेड घेऊ नका. पण मला वाटतं की ट्रेंडलाईन फॉलो करून मार्केट बाय साईडची एक चांगली मुवमेंट देऊ शकते गोल्डला. ओके, जर तुम्हाला माझे ट्रेड बघायचे असतील तर प्रिव्हियस ट्रेड बघू शकताय. हे सगळे माझे ट्रेड आहेत, हे मागच्या आठवड्यातले ट्रेड आहेत. रेशो बघा फक्त, माझा SL किती असतो आणि TP किती असतो तो बघा. ओके, आणि हे जे काय तुम्हाला मार्केट दिसतंय हे सगळे ट्रेंडलाईनला फेक ब्रेकआउट्स बघा. 1 2 3 अशा पद्धतीने फेक ब्रेकआउट देऊन सुद्धा मार्केट परत वर जाऊ शकतं. हा आहे गोल्डचा सिनेरिओ. ओके, आता आपल्याकडे अजून एक 2 पेअर मी सिलेक्ट केलेलो आहे. एक आहे ते युरो USD आणि दुसरा आहे ते JPY. ओके, आता आपण युरो USD ओपन बघूया. याचा पण याच्यामध्ये पण काही जास्त फरक नाही आहे, हा पण अप ट्रेंडच फॉलो करत आहे. तर आपल्यासमोर 5 मिनटाचा टाईम फ्रेम ओपन आहे. ह्यामध्ये बघा, इथे हा छोटासा बॉक्स दिसतोय, हा आहे POI आणि त्याच्यावरच बरोबर त्याच लाईनवर मार्केट टॅप करून परत डाऊनला आलेला आहे, परत टॅप करून खाली रिटेस्ट केलेला आहे. हा बघा, इथे बघा, फर्स्ट टॅप वर, सेकंड टॅप वर, थर्ड टॅपहून परत वर गेलेला आहे. पण ती ट्रेंडलाईन सोडत नाही आहे मार्केट. ओके, अजूनपर्यंत ट्रेंडलाईन क्रॉस केलेलं नाही आहे. इथं सुद्धा ट्रेंडलाईनपर्यंत येण्याचा प्रयत्न केला, परत वर गेलेला आहे, परत आला, परत वर जाऊन परत त्या ट्रेंडलाईनवर आलेला आहे, पण अजून ट्रेंडलाईन क्रॉस मारलेला नाही आहे. ओके, तर आता सिनेरिओ काय आहे, इथं आता आपला POI बनलेला आहे. तर आता जर मार्केट हा ट्रेंडलाईन आत्तासुद्धा ब्रेक केलेला आहे करंट कंडिशनला, जर मार्केट इथून जर परत इथं ओपन झाला किंवा इथं कुठंतरी ओपन होऊन इथं येण्याचे चान्सेस आहेत या POIपर्यंत. ओके, आणि POI ब्रेक केला नाही, इथून टॅप करून वर गेला तर या लेवलपर्यंत आपल्याला मार्केट असं इथंपर्यंत असं बघू शकतो आपण. ओके, आणि जर टॅप करून जर खाली आला तर या लेवलपर्यंत येऊ शकेल. पण ट्रेंडलाईन बघता मार्केट अपसाईडची मुवमेंटच देऊ शकते असं वाटतंय. बघूया आपण उद्या काय होईल त्याचं. पण लेवल्स बघून घ्या, लेवल्स कुठे कुठे काय काय आहेत. हा पण झोन बघा, ह्या झोनमध्ये मार्केट होतं आणि एकदा का हा झोन क्रॉस मारला तिथून बरं मार्केट वर गेलेलं आहे. पण झोन बाहेर पडून पण मार्केट ट्रेंडलाईन सोडलेलं नाही आहे. ओके, याच्यात पण असं काही विशेष नाही आहे, मार्केट अप ट्रेंडलाच आहे. ओके,
यानंतर आपण बघूया JBP JPY. पंधरा मिनिटाचा टाईम फ्रेम ओपन आहे आपल्यासमोर. एक 2 मार्किंग केलेलं आहे मी, 2 बॉक्स दिसत असतील तुम्हाला. तर हा बघा, हा इथून इथंपर्यंत काय आहे, हा रेजिस्टन्स आहे. पण हा ब्रेक केल्यानंतर समोर काय झाला, सपोर्ट झाला. इथे बघा, पहिला टॅप डाऊन अप, परत त्याच झोनमध्ये आला, परत डाऊन गेला, परत त्याच झोनमध्ये आला. पण हा क्रॉस केल्यानंतर परत मार्केट वर जाऊन तो सपोर्ट बनून परत मार्केट वेगळा हाय दिलेला आहे. ओके, आता इथे बघा, हा क्रॉस करून परत इथे एक वेगळी लेवल बनली. ती लेवल क्रॉस केल्यानंतर परत वेगळ्या लेवलला आला, वरच्या साईडला गेला. ओके, तिथून आत्ता ज्या करंट कंडिशनला मार्केट आहे तिथून जर परत या लेवलपर्यंत मार्केट आलं तर इथून चांगली बाय साईडची मुवमेंट देईल. अदरवाईज हा जेव्हा ब्रेक करेल तेव्हा ह्या लेवलपर्यंत येणार, या लेवलपर्यंत येऊन इथे जेव्हा रिटेस्ट करेल तेव्हा मार्केट डाऊन साईडची एक चांगली मूव देऊ शकतं. ओके, आता यामध्ये सुद्धा 2 सिनॅरिओ आहेत आणि ते मी एक्सप्लेन केलेले आहेत. सो त्यानुसार बघून घ्या. परत आपण वळूया आपण आपल्या गोल्डकडे. ओके, मी गोल्डवरच काय येतो परत, कारण इथे मला कन्फर्मेशन भेटतं आहे. कारण इथं ट्रेंड जर बघितला तर अप ट्रेंड आहे गोल्डमध्ये, आणि मला असं वाटतं आहे उद्या मार्केट चांगलं बाईंग देऊ शकतं आहे. तो आपण उद्या बघूयाच. सो एवढंच आपलं आजचं ॲनालिसिस आहे. आणि जर तुम्हालासुद्धा माझे सेम ट्रेड कॉपी करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला माझ्या व्हॉट्सॲपची लिंक देतो, त्यावर फटाफट जॉईन करून घ्या. आणि जर तुम्हाला माझ्या मागच्या आठवड्याचे ट्रेड बघायचे असतील त्याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो यूट्यूबलासुद्धा अपलोड केलेला आहे. सो तोसुद्धा एकदा चेक करून घ्या. काही अशा प्रकारचे आपले ट्रेड्स असतात, सर रेशो पण बघून घ्या. आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर बिंदास्त कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुम्ही मला विचारू शकता. ॲक्च्युली मी तुम्हाला फक्त आज गोल्डचं ॲनालिसिस सांगणार होतो, पण युरो USDमध्ये पण चांगली मुवमेंट देईल असं वाटतं आहे. सो ते पण तुम्हाला सांगितलं. सो बाकी काय नाही, फक्त सेटअपवर विश्वास ठेवा आणि सेटअप दिसल्याशिवाय ट्रेड घेऊ नका. सेटअप जर वाटला तर चांगला ट्रेड घ्या, अदरवाईज घेऊ नका. ओके, आणि एक गोष्ट, जर कोणाला डाऊट असतील जे कमेंट बॉक्समध्ये विचारले नाहीत तर मला बिंदास्त तुम्ही पर्सनलला मेसेज करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझ्या व्हॉट्सॲपची लिंक देतो, त्याच्या थ्रू तुम्ही जॉईन करा. त्यामध्ये ग्रुपमध्ये माझा पर्सनल नंबर आहे. सो कोणी पण मला पर्सनल मेसेज करू शकता आणि प्रत्येकाला रिप्लाय मिळेल 100%. सो तुम्ही फक्त विचारा, तुम्हाला आन्सर भेटेल त्याचं. आणि अशाच व्हिडिओसाठी तुमच्या भावाला फॉलो करायला लागते. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नाव.